नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज केमिकल इक्विलिब्रियमच्या तिसऱ्या पार्टला सुरुवात करणार आहोत. पहिल्या दोन पार्टमध्ये आपण काय बघितलं? पहिल्या दोन पार्टमध्ये आपण बघितलं फिजिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, नंतर ले चॅटर्लियर प्रिन्सिपल, फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल इक्विलिब्रियम आणि हायबर प्रोसेस. ओके, तर आपण ह्या पार्टमध्ये पार्ट नंबर 3 आपण बघणार आहोत की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे आणि त्याचा यूज काय होतो ते आपण ह्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे काय तर हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. कन्सिडर एन एक्झाम्पल A + B फॉर्मिंग C + D ॲज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. जसं तुम्हाला इथे सांगितलं आहे की हे जे दोन ॲरो दिसत आहेत, हा हेड ॲरो, इकडचा जो हेड आहे तो दाखवतो फॉरवर्ड रिॲक्शन आणि इकडचा खालचा हेड दाखवतो बॅकवर्ड रिॲक्शन किंवा रिव्हर्स रिॲक्शन. तर अशा ॲरो आला की ती कोणती रिॲक्शन होते? रिव्हर्सिबल रिॲक्शन होते. तर A + B फॉर्मिंग रिव्हर्सिबल रिॲक्शन C + D. ओके, तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे समजा A + B हे रिॲक्टंट आहेत. फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये लेफ्ट साईडला काय असतात? रिॲक्टंट आहे, आणि रिव्हर्स रिॲक्शनमध्ये राईट साईडला जे असतात ते असतात रिॲक्टंट. मग ह्यावेळेस आपण फॉरवर्ड रिॲक्शन बघतोय ना, तर A + B फॉर्मिंग C + D. तर मग याच्यामध्ये A + B इज वॉट? A आणि B हे काय रिॲक्टंट्स आहेत. तर मग रेट ऑफ रिॲक्शन कशावर डिपेंड असतो? तर हे जे स्क्वेअर ब्रॅकेट दाखवलेले आहे, एला एक स्क्वेअर ब्रॅकेट केला आहे आणि बीला पण स्क्वेअर ब्रॅकेट केला आहे. तर हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याचा अर्थ होतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे A + B ह्या रिॲक्टंटमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ A आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B यांचा प्रोडक्ट आहे. तर रेट ऑफ रिॲक्शन काय आहे? फॉरवर्ड डायरेक्शनची रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, जे आपण लॉ ऑफ मास ॲक्शनमध्ये बघितलं होतं की रेट ऑफ रिॲक्शन कशा डिपेंड असतो? कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ रिॲक्टंट्समध्ये. जितकं जास्त कॉन्सन्ट्रेशन तितकं रेट ऑफ रिॲक्शन जास्त, जितकं लो कॉन्सन्ट्रेशन तितकं रेट ऑफ रिॲक्शन कमी. तर मग आता हा जो प्रोपोर्शनॅलिटी दिलेली आहे, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. तर मग हा जो प्रोपोर्शनॅलिटी आहे त्याचा एक कॉन्स्टंट आपण इथे कन्सिडर केला KF. रेट of forward reaction is equal to KF. KF is what? F is what? Forward reaction. म्हणून K is what? Proportionality constant of forward reaction. म्हणून KF हा आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केला आहे इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. ही झाली एक रिॲक्शन. आता असं कन्सिडर करू की ही रिॲक्शन रिव्हर्स होते आहे. तर रिव्हर्स रिॲक्शनमध्ये काय होईल? हा जो राईट साईडचे C + D आहेत ना, ते होतील रिॲक्टंट्स. मग त्यांचा रेट ऑफ रिॲक्शन काय राहील? तर रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन म्हणून रेट रिव्हर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. बरोबर आहे, कारण ही रिॲक्शन रिव्हर्स होते म्हणून हे रिॲक्टंट आहे. ह्या रिॲक्शनमध्ये C + D मिळून A + B जर तयार करता येते, त्याचा आता C + D काय आहेत? दिज आर रिॲक्टंट्स. मग रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D वरती ते डिपेंड आहे. मग इथे आपण काय घेतला? KR. K इज वॉट? जसं याच्यामध्ये K होता प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तसं सेम याच्यामध्ये पण K इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आणि R जो आहे, R आहे रिव्हर्स रिॲक्शनसाठी R दाखवला आहे इथे. F हा फॉरवर्ड रिॲक्शनसाठी होता. ओके, मग तुमच्या लक्षात येतं आहे आता की फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट काय आहे? रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू KF इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, आणि रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शनचा KR इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D. मग ॲज पर इक्विलिब्रियम, आपण इक्विलिब्रियमचं डेफिनेशन बघितली होती की इक्विलिब्रियम इज वॉट? अशी गोष्ट किंवा अशी स्टेट आहे ज्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, कोणते कोणते? कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर आणि टेम्परेचर, हे कॉन्स्टंट असतात. ओके, त्यांच्यामध्ये चेंज होत नाही. तर ते जे झाले ते झाले इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ दॅट रिॲक्शन. मग अशा वेळेला ॲट इक्विलिब्रियम द रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अँड रिव्हर्स रिॲक्शन इज इक्वल. जर कॉन्सन्ट्रेशनमध्ये काही चेंज नाही, प्रेशर टेम्परेचरमध्ये चेंज होत नाही, त्याचा आता रेट ऑफ रिॲक्शनमध्ये पण काही चेंज होणार नाही. कारण रेट ऑफ रिॲक्शन कशावर डिपेंड आहे? कॉन्सन्ट्रेशनवरती. कॉन्सन्ट्रेशन जास्त, रेट ऑफ रिॲक्शन जास्त. मग कॉन्सन्ट्रेशन जास्त
रेट ऑफ रिॲक्शन जास्त. त्याच पद्धतीने टेम्परेचर इन्क्रीज केलं तरी रेट ऑफ रिॲक्शन वाढतो. मग जर दोघांमध्ये काही डिफरन्सच नाही आहे, जर टेम्परेचर पण आपण चेंज करत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन चेंज करत नाही तर रेट ऑफ रिॲक्शन चेंज होणार नाही. मग इक्विलिब्रियम कंडिशनला काय होईल, जो फॉरवर्ड रिॲक्शन जी आहे तिचा जो रेट आहे तोच रिव्हर्स रिॲक्शनचा रेट राहील. मग रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. कुठे इक्विलिब्रियमला असताना रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन मिळेल. मग के एफ आपण रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शनचं एक्सप्रेशन लिहिलं आहे, के एफ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज इक्वल टू रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शनचं ते एक्सप्रेशन आधी आपण बघितलं स्लाईडमध्ये आधीच्या, के आर सी इंटू डी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी. मग फक्त आपण काय केलं, यांना रिअरेंज केलं. समजा हा के एफ हा जो के आर आहे ह्या जो साईन आहे इक्वल टूची साईनच्या राईट साईडला आहे, तो इकडे जाताना काय होईल डिनॉमिनेटरला. इकडे मल्टिप्लिकेशनला आहे ना तो सी आणि डी सोबत, तो इकडे जाताना डिनॉमिनेटरला गेला म्हणजे डिवायडेशनला गेला, इकडनं मल्टिप्लिकेशनला होता म्हणून. मग के एफ अपॉन के आर केलं. आणि हा जो ए इंटू बी आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, हा या साईडला काय लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशनला आहे, मग तो राईट साईडला जाताना डिवायडेशनला जाईल म्हणजे डिनॉमिनेटरला जाईल. मग सी डी अपॉन ए बी, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी अँड डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड बी. तर मग के एफ अपॉन के आर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू डी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू बी. मग आता के सी काय घेतला तर हा आपण के एफ अपॉन के आर हा जो रेशो आहे ना त्याला कन्सिडर केला आपण के सी. दिस इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हा जो आहे फॉरवर्ड रिॲक्शन अपॉन ही रिव्हर्स रिॲक्शन या दोघांचा जो रेशो आहे त्याला आपण के सी कन्सिडर केलं. अँड दिस के सी इज नथिंग बट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, के सी इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसं आलं हे तुमच्या लक्षात आलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट सी डी म्हणजे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए बी. आता जर रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये लेफ्ट साईड ही ना याचा आता रिॲक्टन्स डिनॉमिनेटरला आहे आणि प्रोडक्ट्स जे आहे ते न्युमिनेटरला आहे. मग के सी कसा निघाला, के सी इज के सी इज नथिंग बट द रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन रेशो ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन अपॉन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन. दोघांचा रेशो जो येईल तो झाला के सी. लेट्स कन्सिडर द इक्विलिब्रियम दॅट ऑकर्स इन हॅबर प्रोसेस. जे आपण हॅबर प्रोसेस बघितलं होतं, हॅबर प्रोसेसमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, दिस इज हॅबर प्रोसेस इज हॅबर प्रोसेस इज सिंथेसिस ऑफ अमोनिया. अमोनिया गॅस सिंथेसिस करण्याच्या प्रोसेसला हॅबर प्रोसेस म्हणतात. मग N2 प्लस टाईस H2 फॉर्मिंग टाईस NH3. ओके, म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन मिळून NH3 म्हणजे अमोनिया गॅस तयार होतो आहे. तर ह्याच्यामध्ये के सी जो आहे के सी इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो आहे तो कसा दाखवला जाईल, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के सी इक्वल टू NH3चा स्क्वेअर. आता NH3चा स्क्वेअर का घेतला, कारण आता इथे बघा सी डी आपण जेव्हा रिॲक्शन बघितली होती ए प्लस बी फॉर्मिंग सी प्लस डी, याचा अर्थ ए बी कोण होता, रिॲक्टंट होता म्हणून तो डिनॉमिनेटरला आला आहे आणि सी डी काय प्रोडक्ट आहे म्हणून तो न्युमिनेटरला आहे. मग याच्यामध्ये प्रोडक्ट काय आपला टॉईस NH3. मग NH3चा आपल्याला काय लिहायचं आहे ते कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणून NH3 आपण कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये लिहिला म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला आणि त्याचं कोइफिशियंट काय 2 आहे ना म्हणून त्याच्या डोक्यावरती आपण 2 लिहिलेलं आहे. आता खाली काय येईल, जसं इथे ए बी आलं होतं तसं इथे येईल त्याचं रिॲक्टन्स. मग रिॲक्टन्समध्ये N2 आहे, हा N2 लिहिला आहे आपण इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि H2 आहे, हा H2 लिहिला आहे आपण इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. मग आता N2च्या डोक्यावरती आपण काहीच लिहिलं नाही का, कारण N2चा कोइफिशियंट काहीच नाही आहे तिथे, म्हणून तिथे आपण कोइफिशियंट काही लिहिलेला नाही त्याच्या एक्सपोनंटवरती. आणि H2च्या एक्सपोनंटला 3 लिहिला आहे कारण याचा कोइफिशियंट काय 3 आहे. मग दिस इज के सी इक्वल टू NH3 स्क्वेअर अपॉन N2 इंटू H2चा क्यूब. हा जो झाला तो काय झाला कोइफिशियंट, तो झाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आलं लक्षात? ओके, मग आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशर. आता आपण काय बघितलं होतं की कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये आपण बघितलं होतं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता प्रेशरच्या टर्ममध्ये बघायचं आहे. म्हणजे आता आपण जिथे के सी शब्द वापरला होता त्याच्याऐवजी तिथे आता काय येईल
KP शब्द येईल, कारण प्रेशरच्या टर्ममध्ये आपण प्रेशरसाठी P शब्द वापरतो. मग अगेन रिॲक्शन घ्यायची आहे की a, स्मॉल b, स्मॉल c आणि स्मॉल d काय आहे, दिस इज शोईंग द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि कॅपिटल ABCD काय आहे, ते शो करतात ते आपल्याला रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट्सचे सबस्टन्स. तर मग AA प्लस BB फॉर्मिंग CC प्लस DD. याचा अर्थ काय की A अमाऊंट ऑफ A प्लस B अमाऊंट ऑफ B हे C अमाऊंट ऑफ C अँड D अमाऊंट ऑफ D हे फॉर्म करतात. तर मग याचं जर आपण लिहिलं, ॲट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅन बी एक्सप्रेस युझिंग द पार्शियल प्रेशर KP. जसं की आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये KC म्हणून लिहिला होता, तसं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा पार्शियल प्रेशरच्या फॉर्ममध्ये आपण इथे आपण बघितलं ना, विथ रिस्पेक्ट टू पार्शियल प्रेशरच्या फॉर्ममध्ये बघायचं आहे, म्हणून आपल्याला KP, P फॉर प्रेशर. मग कसं दाखवला जाईल, तर KP इक्वल टू PCचा एक्सपोनंटला C इंटू PDचा एक्सपोनंटला D अपॉन PA⁴A हवा होता. इथे थोडंसं करेक्शनची गरज आहे. PA⁴A हवा होता, तिथे C आलेला आहे, आणि PB⁴B. मग आता हा जो एक्सपोनंट आहे C, D आणि इथे AB हवे होते ते कसे आलेत, जसं की आता Aचा कोएफिशियंट काय आहे A. मग आता Aचं प्रेशर कसं दाखवता येईल आपल्याला, PA इज वॉट, दिस इज PC. समजा दिस इज PC इज वॉट, प्रेशर ऑफ सबस्टन्स C. म्हणजे हा जो C आहे गॅस, त्याचा जो प्रेशर आहे तो आपण कशाने दाखवलं, PCने. मग Dचं PDने, Aचं PAने आणि Bचं PBने दाखवलं. मग त्याच्या एक्सपोनंटला आपण CD आणि इथे AB हवे होते, तर इथे AB करून घेऊ आपण. आता इथे CD कसं काय आले, तर त्याचं कोएफिशियंट जसं की मी आधी सांगितलं, जो कोएफिशियंट आहे NH3चा आपण जे एक्झाम्पल बघितलं, तर तिथे आपल्याला वरती आपण काय दिलेलं होतं, ट्वाईस NH3. तर ट्वाईस NH3 का बरं, कारण NH3चा कोएफिशियंट जो होता हायबर प्रोसेसमध्ये तो 2 होता, म्हणून आपण तो त्याच्या एक्सपोनंटला लिहिला. तसं ह्या Aच्या एक्सपोनंटला काय आहे, A, म्हणून इथे आपल्याला A हवा होता. इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, थोडी करेक्शन हवी. इथे A हवा होता, इथे B हवा होता. आता Cचा कोएफिशियंट C आहे, म्हणून याच्या एक्सपोनंटला आपण C लिहिला. Dचा कोएफिशियंट इथे स्मॉल d, म्हणून त्याच्या एक्सपोनंटला आपण D लिहिलेला आहे. मग वेअर PA, PB, PC आणि PD आर इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर्स ऑफ ABCD. मग जसं मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केलं की PA, PB आणि PC, PD काय आहेत, दे आर द इक्विलिब्रियम पार्शियल प्रेशर आहेत, कशाचे, ABCDचे. मग ही जी टर्म तयार झाली, ही कशी तयार झाली, जे मी आधी एक्सप्लेन केलं त्याच्यानुसार. जसं की X अमाऊंट ऑफ A प्लस Y अमाऊंट ऑफ B प्रोडक्ट फॉर्म करताय, तर रेट कसा दाखवता येईल आपल्याला, रेट इक्वल टू K इज वॉट, रेट कॉन्स्टंट इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁴X. म्हणजे Aचा कोएफिशियंट X आहे म्हणून इथे आपण X लिहिला, Bचा कोएफिशियंट Y म्हणून इथे आपण Y लिहिला आहे, जे आपण लॉ ऑफ मास ॲक्शनमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. तर सेम प्रोसेस इथे वापरली. Cचा कोएफिशियंट C म्हणून डोक्यावर C, Dचा कोएफिशियंट D म्हणून डोक्यावर त्याच्या D लिहिलेला आहे. द रिलेशनशिप बिटवीन द पार्शियल प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन. मग आता पार्शियल प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर KC आणि KP दोघांमधलं रिलेशन काय आहे, कशा पद्धतीने चेंज होतं. कारण पार्शियल प्रेशर म्हणजे P आणि कॉन्सन्ट्रेशनचा C. मग P आणि C मध्ये काय डिफरन्स आहे किंवा काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर एक आयडियल गॅस इक्वेशन बघू. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे की PV इक्वल टू nRT. आता वेअर प्रेशर, व्हॉल्यूम, नंतर T इज टेम्परेचर, R इज अ कॉन्स्टंट आणि N इज अ नंबर ऑफ मोल्स. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात आयडियल गॅस इक्वेशनमध्ये की PV इक्वल टू nRT इज अ आयडियल गॅस इक्वेशन. मग त्यानुसार आपल्याला आपल्या रिॲक्शनमध्ये प्रेशर एक्झर्ट होतं आहे, म्हणजे काय आहे की सगळे जे रिॲक्टन्ट्स आहेत ते आहेत आपल्या गॅस फॉर्ममध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला गॅस इक्वेशन लिहावं लागेल. मग फॉर द रिॲक्शन, कोणती रिॲक्शन, A प्लस B फॉर्मिंग C प्लस D, हीच एक आपण एक्झाम्पल म्हणून रिॲक्शन बघूया. The partial pressure of each component is directly proportional to its concentration at the constant temperature. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ इच कॉम्पोनंट म्हणजे ही जी रिॲक्शन आहे A प्लस B फॉर्मिंग C प्लस D, तर यामध्ये हा जो A आहे हा किती प्रेशर एक्झर्ट करतो, तर PA एवढा. जसं आपण आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं, B किती एक्झर्ट करेल, PB, C किती एक्झर्ट करेल,
पी सी आणि डी किती एक्झर्ट करेल, पी डी. तर मग ए प्लस बी फॉर्मिंग सी प्लस डी, तर मग ते प्रत्येक कॉम्पोनंट जो आहे ए बी सी डी हे काय प्रेशर एक्झर्ट करत आहेत आणि तो प्रेशर जो आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन. कशा डिपेंड आहे, कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे त्या कॉम्पोनंटच्या. म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल त्याला प्रोपोर्शनॅलिटीमध्ये त्याचं प्रेशर असेल, बीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्या प्रोपोर्शनॅलिटीमध्ये त्याचं बीचं प्रेशर असेल, असं त्या स्टेटमेंटचं म्हणणं आहे. तर मग फॉर कॉम्पोनंट आहे आपण ए कॉम्पोनंटसाठी बघू. तर जिथे हा जो आयडियल गॅस इक्वेशन आहे वरती पी व्ही इक्वल टू एन आर टी, मग त्याच्यामध्ये जनरल गॅस इक्वेशन आहे. ओके, मग आता आपल्याला समजा ए हा जी रिॲक्शन आपली ए प्लस बी फॉर्मिंग सी प्लस डी, त्याच्यामध्ये आता ए कॉम्पोनंटसाठी आपण आयडियल गॅस इक्वेशन यूज करून बघू. तर पी व्ही म्हणजे का, पी म्हणजे काय प्रेशर. मग आता ए सबस्टन्स किती प्रेशर एक्झर्ट करतो, तर पी ए इंटू व्ही इक्वल टू मग काय नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स किती आहे एचे आपण समजा एन ए इतके नंबर ऑफ मोल्स पकडले इंटू आर टी, म्हणजे पी ए इंटू व्ही इक्वल टू एन ए इंटू आर टी कन्सिडर केले. ओके, मग त्याला आपण रिअरेंज करून घेतलं की पी ए व्ही अपॉन आर टी करून पी ए व्ही हा जो एन ए अपॉन व्ही करून घेतला आपण त्याला, आणि हा आर टी ॲक्च्युली इकडे जाताना डिनॉमिनेटरला जायला हवा होता, पी व्ही अपॉन आर टी व्हायला हवा होता. तो इथे थोडंसं करेक्शनची गरज आहे. याच्यामध्ये आर टी जो इकडे मल्टिप्लिकेशनला येणार नाही, तो डिनॉमिनेटरला जाईल. तर पी ए अपॉन आर टी हवा होता. तर मग आता हा जो एन ए अपॉन व्ही आपण काढलेला आहे, ह्या एन ए अपॉन व्हीमध्ये काय होईल, एन ए अपॉन व्ही इक्वल टू नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए त्याला म्हणतो आपण एन ए अपॉन व्हीला, बरोबर आहे. नंबर ऑफ मोल्स इन द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ते आपण शो करतो कॉन्सन्ट्रेशन. मोलॅरिटी कॉन्स्टंट म्हणतो ना आपण, नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन. मग आपण कॉन्सन्ट्रेशन कशाने दाखवतो, स्क्वेअर ब्रॅकेट एन ए. ओके, तर मग हा जो टर्म आहे पी ए व्ही इक्वल टू एन ए आर टी, तो कसा चेंज होईल, पी ए इक्वल टू एन ए अपॉन व्ही इंटू आर टी. मग आता एन ए अपॉन व्हीचं आपण काय बघितलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, म्हणून आपण लिहिलं पी ए इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी. आलं लक्षात. आता सिमिलरली आता जी रिॲक्शन आहे आपली ए प्लस बी जी सी प्लस डी फॉर्म करते आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की पी ए इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी. तर मग उरलेले जे कॉम्पोनंट्स आहे बी सी आणि डी, तर त्यांचं कसं लिहिता येईल आपल्याला, पी बी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू आर टी, पी सी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी, पी डी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी. कशाच्या बाबतीमध्ये, प्रत्येक कॉम्पोनंटच्या बाबतीत. जसं आपण पी एचं काढलं तसंच आपण पी बी पी सी आणि पी डीचं पण काढू शकतो. मग आता रिलेशनशिप बिटवीन के पी अँड के सी, म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ प्रेशर आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन, यांच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये काय डिफरन्स आहे किंवा रिलेशनशिप कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर रिॲक्शन बघूयात आपण हे रिलेशनशिप एक्सप्लेन करण्यासाठी की फॉर द रिॲक्शन ए प्लस बी बी फॉर्मिंग सी सी प्लस डी डी. आता तुम्हाला हे स्मॉल ए आणि कॅपिटल ए ज्यामध्ये डिफरन्स माहितीच आहे. तर के पी आपण जसं बघितलं होतं आधी, इथे पण तो स्पेलिंग मिस्टेक आहे, थोडी करेक्शन. इथे पी ए रेस टू ए हवा आहे आणि इथे पी बी रेस टू बी हवा आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण आधी बघितलं होतं की इन टर्म्स ऑफ प्रेशर आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अशा पद्धतीने लिहितो. ओके, नाऊ सबस्टिट्यूटिंग द एक्सप्रेशन फॉर पी ए पी बी पी सी आणि पी डी. हे जे पी ए पी बी आणि पी सी पी डी आहेत त्यांच्यासाठी जे आपण आधीच्या स्लाईडमध्ये जे एक्सप्रेशन्स काढलेले ते आपल्याला त्याच्यामध्ये पुट करायचे. जसं की पी एसाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू आर टी काढला आहे, पी बी पी सी आणि पी डीसाठी जे हे टर्म्स काढलेले आहेत बी इंटू आर टी, सी इंटू आर टी, डी इंटू आर टी,
तर ते आपल्याला इथे पुट करायचे आहेत. म्हणजे पी सीच्या ऐवजी आपल्याला तिथे लिहायचं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी, पी डीच्या ऐवजी लिहायचं आहे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी इंटू आर टी. त्या पद्धतीने ते एक्सप्रेशन त्याच्यात पुट करायचे आहेत. मग आता के पी इक्वल टू पी सी रेस टू सी, पी डी रेस टू डी, पी ए रेस टू ए आणि पी बी रेस टू बी. इथे कसं आपण करेक्शन करून घेतलेली आहे, पी ए रेस टू ए आणि पी बी रेस टू बी. ओके, इक्वल टू मग आता पी सीचं आपण काय एक्सप्रेशन काढलं होतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू आर टी. मग ते आपण लिहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. आता इथे कसं एक्सपोनंटला सी आहे म्हणून याच्या आपण एक्सपोनंटला सी लिहावं लागेल, आर टीच्या एक्सपोनंटला पण सी. इंटू पी डीचं आपण एक्सप्रेशन लिहिलं डी रेस टू डी इंटू आर टी रेस टू डी. तर सेम त्याच पद्धतीचं ए आणि बीचं पण आपण इथे एक्सप्रेशन्स लिहिले. ओके, आता हा जो आर टी आहे आणि हा आर टी हे दोघी सेम आहे की नाही. मग जर त्याचं सेम असेल तर त्यांचं जे एक्सपोनंट आहे त्यांची काय होईल, जर डिनॉमिनेटर सेम असला तर एक्सपोनंटची काय होते, बेरीज होते. म्हणून सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी इंटू हा आर टी आणि हा आर टी दोघी सेम आहेत म्हणून त्यांच्या एक्सपोनंटची तिथे आपण बेरीज केली आर टी रेस टू सी प्लस डी. ओके, सेम डिनॉमिनेटर जो आहे इथे त्याचा आपण ए रेस टू ए, बी रेस टू बी आधी लिहून घेतले आणि हा आर टी आणि हा आर टी सेम आहे म्हणून दोघांची काय केलं आपण त्यांच्या एक्सपोनंटची बेरीज आर टी रेस टू ए प्लस बी. ओके, मग त्याच्यामुळे आता आपण त्याला थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहू की सी रेस टू सी इंटू डी रेस टू डी अपॉन ए रेस टू ए इंटू बी रेस टू बी. आणि हा जो आर टी रेस टू सी प्लस डी अपॉन आर टी रेस टू ए प्लस बी आहे, जसं की इथे मल्टिप्लिकेशनला होतं म्हणून इथे आपण सी प्लस डी लिहिला. इथे आर टी इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इथे आपण काय लिहिला ए प्लस बी. तर सेम आता हे काय आर टी अपॉन आर टी हे डिनॉमिनेटरला आहे, याचा अर्थ यांचे जे एक्सपोनंट आहेत त्यांची काय होईल, सबस्टिट्यूशन होईल म्हणजे वजाबाकी होईल. इथे आपण मल्टिप्लिकेशनला होते म्हणून आपण त्यांची काय केली होती, ॲडिशन केली होती. आता हे दोघी डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटरला म्हणजे डिवायडेशनला आहेत म्हणून त्यांची काय होईल, वजाबाकी होईल. म्हणून आर टी इंटू आर टी रेस टू सी प्लस डी याचं कॉन्सन्ट याचा रेस टू जो सी प्लस डी ती व्हॅल्यू मायनस डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जी असली मायनस ए प्लस बी. मग आता सी प्लस डी आणि ए प्लस बी हे काय आहे, एक्सपोनंट. एक्सपोनंट इज व्हॉट, शोईंग द कॉन्सन्ट्रेशन. मग चेंज इन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, चेंज इन नंबर ऑफ मोल्स. तर त्याच्यामुळे आपण त्याला याच्याने दाखवतो, डिफरन्स नंबर ऑफ मोल्सचा डिफरन्स आपण कशा दाखवतो, डेल्टा एनने दाखवला. डेल्टा एन इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन्स. ओके, आता के पी इक्वल टू सी रेस टू सी डी रेस टू डी अपॉन ए रेस टू ए आणि बी रेस टू बी इंटू आर टी रेस टू डेल्टा एन. ओके, बट हा जो आहे सी रेस टू सी आणि डी रेस टू डी अपॉन ए रेस टू ए आणि बी रेस टू बी याला आपण कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये के सी म्हणतो. करेक्ट आहे. सगळ्यात आधीच्या स्लाईडमध्ये आपण जेव्हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढला इन टर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन तर त्याच्यात आपण बघितलं तर के सी म्हणतो. त्याच्यामुळे के सी इक्वल टू ही जर टर्म आहे तर आपल्याला ही इथली जी टर्म आहे ही चेंज करावी लागेल आणि त्याच्याऐवजी आपल्याला के सी लिहावं लागेल. आपण तेच केलं आहे की के पी इक्वल टू ही जी टर्म आहे पूर्ण काढून टाकली त्याच्याऐवजी आपण इथे के सी घेतला इंटू आर टी रेस टू डिफरन्स बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन किंवा डेल्टा एन आपण त्याला म्हणू शकतो. मग दिस इज द रिलेशन बिटवीन द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ प्रेशर आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन. अशा पद्धतीने आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. मग आता इक्विलिब्रियमचे कॅरेक्टरिस्टिक काय ते राहिले ते आपले. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ॲट द इक्विलिब्रियम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच ऑफ द रिॲक्टन्स अँड द प्रोडक्ट्स बिकम कॉन्स्टंट. काय होत आहेत की इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन जे आहेत रिॲक्टनच्या प्रोडक्टचे ते काय होतात, कॉन्स्टंट होतात म्हणजे सेम होतात. सेकंड काय, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन्स आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन जी आहे ती इक्वल होऊन जाते. ओके, आणि इक्विलिब्रियम इज डायनॅमिक इन नेचर. जसं डायनॅमिक इन नेचर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मॉलचं एक्झाम्पल दिलं होतं की एका मॉलमध्ये 50 लोकांची कॅपॅसिटी आहे, 10 लोक जातात 10 लोक येतात, 10 लोक जातात 10 लोक येतात. त्याचा अर्थ काय होतो आहे
जी का 50 लोक आहेत मॉलमध्ये ते तसेच राहत आहेत, पण तरी जाणारी येणारी संख्या चालू आहे. 10 लोक गेले तितकेच लोक आले, परत इक्विलिब्रियम त्याचा अटेंड झाला. सेम रिॲक्शनमध्ये समजा ए अमाऊंट ऑफ इतका रिॲक्टन जर बी अमाऊंट ऑफ इतका प्रोडक्ट तयार करायचा असेल तर सेम तेवढाच जो अमाऊंट ऑफ बी आहे तो ए फॉर्म करतो. त्याच्यामुळे इक्विलिब्रियम जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. ॲट द इक्विलिब्रियम इज इस्टॅब्लिश ओनली इफ सिस्टीम इज क्लोज वन. जर क्लोज सिस्टीममध्येच इक्विलिब्रियम जे आहे ते इस्टॅब्लिश होऊ शकतं. कारण जर ओपन सिस्टीममध्ये केलं तर अदर जे एअर कॉम्पोनंट्स आहेत ते त्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतील आणि रिॲक्शन जी होईल ती डिस्टर्ब होऊन जाईल. त्याच्यामुळे क्लोज सिस्टीममध्येच ती होते. नेक्स्ट आहे केमिकल इक्विलिब्रियम कॅन बी अटेन फ्रॉम बोथ द डायरेक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं की रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्येच केमिकल इक्विलिब्रियम इन्व्हॉल्व होतो. त्याच्यामुळे बोथ डायरेक्शन म्हणजे काय, ती रिव्हर्सिबल रिॲक्शन असायला पाहिजे. इट इज नॉट अफेक्टेड इफ एनी कॅटलिस्ट यूज. कारण कॅटलिस्ट जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं, कॅटलिस्ट इज जस्ट फॉर इन्क्रीजिंग द रेट ऑफ रिॲक्शन. तो रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. नेक्स्ट आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज द कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर रिव्हर्सिबल रिॲक्शन. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज व्हॉट, जे आपण आता बघितलं ते काय आहे, इट इज द कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू ऑफ रिव्हर्सिबल रिॲक्शन. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यू ऑफ रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. द व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इंडिपेंडेंट ऑन द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. जे काही इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल रिॲक्शन सुरू होण्याच्या आधीचं जे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिपेंडेंट नाही. ही झाली त्याची 7th नंबरची कॅरेक्टरिस्टिक. सो दिस इज ऑल अबाउट अवर टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला समजलं असेलच आजचं लेक्चर. संबंधित जे नोट्स आहेत ह्या चॅप्टरच्या त्या तुम्हाला ग्रुपवर मिळून जातील. धन्यवाद.